नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. भिकाजीराव करोडपती कंजूस लंपट सांगू किती, धनाचा लोभी बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. तुमच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर त्या ध्यानाशी लग्न करायचं असेल तर ते तुमच्या मार्गातनं बाजूला व्हायला तयार आहे. प्रिय काट आहे काय, तुम्ही या पुढं त्यांचा अपमान करायचा नाही, वांगळ शब्द बोलायचं नाही अजिबात. हे वचन पाळलं पाहिजे. त्याचं काय माहिती, त्याचं काय माहिती करा मग. प्रेमा खातर ना मी आयुष्यात त्यांना असं नको नको ते बोलून जातो रे. पण काय आहे की हीच जर त्यांची अट असेल ना तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे ना. वचनाला जागा म्हणजे झालं. नक्की हो मी आहे. साहेब, आपल्या वडिलांच्या प्रेम प्रकरणात काटा झाल्याबद्दल त्यानं दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि दुसरं असं की मालकीनबाईसनी त्यो आपली आई, बहीण, मावशी, काकी, मामी, पणजी, आजी तुम्ही म्हणाल ते नातं लावायला तयार आहे त्यो. या उपर आपल्याला काय म्हणायचंय? वा, अति सुंदर. ऐकलं का? काय काय तुम्ही माफी मागितली ना म्हणून त्यांना गदगदून आलाय माझ्या बाबा. हो राहू दे. चला चला या या बघू आता बाप बेटानी एकमेकाशी प्रेमानं भेटा बघू. अरे मुलाचं मन रडताना बघून बापाच्या डोळ्यात पाणी येतं रे. बाबा, तुमचे हे शब्द मी आयुष्यभर अशी हृदयावर कोरून ठेवणार. स्वतःच्या. चल, पाहुणे आले त्यांच्याशी बोलूया. चला. हाय एव्हरीबडी. हाय हाय हाय. या बाबा या. बस बस बस. अरे ए कुठून उभा काय बस. मी कुठे बसू? डोक्यावर बस माझ्या. आपण तुला आता इथे बसता येणार नाही. काय हे भिकाजी? काय म्हणताय भिकाजी? आता आपण 21व्या शतकाकडे चाललो. ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे तर या देशाचं भलं आहे. तुला काय वाटतं बहादूर? अटेन्शन. हो सर. तुम्हीही माझ्या हाताखाली कवायत करत होतात वाटतं. मला काय वेळ लागलाय तुमच्या हाताखाली कवायत करायला? स्काउटचे दिवस आठवले मला. पण मला वाटतं भिकाजी शेठजींनी ऑलरेडी 21व्या शतकात पदार्पण केलंय. बोल तू, बोलत राहा कोकिळ कंठी, बोलत राहा तू. 21व्या शतकात कसे काय? आता हेच पहा ना, 2 पीस कन्येचं असं जाहीर प्रदर्शन करणं म्हणजे सोपं काम नाहीये. त्याला केवढं धाडस लागतं. राईट मीरा. मी तुला सांगतो बरं का की असं नाही, आमच्या बाबांनी आपल्या सगळ्या जवानांना मागे टाकलेलं आहे. नाही ते जरी खरं असलं. उठून उभा राहा, उठून उभा राहा. लांबच उभा राहा, लांबच उभा राहा. तुला अक्कल नाही? अरे एवढ्या पाहुण्यांचं तोंड नाही गोड केलेलं आपण. जा आतमध्ये जा आणि सरबत घेऊन ये. हे काम लक्ष्मीच आहे. लक्ष्मी उठ उठ. उठ काय उठ. मोठ्यांचा मान राखता येत नाही. तू माझ्याशी नीट वागण्याचं वचन दिलंयस. हो येस सर, येस सर. सॉरी सर, मी आलोच. रामू मीरा, आमचा म्हणजे हे डेकोरेशन वगैरे कसं काय वाटलं तुला? डेकोरेशन तुमच्यासारखंच वाटलं. अच्छा, पण मी कसा आहे? तुम्ही सुंदर, फारच सुंदर. थँक्यू. असं वाटतं की तुमच्या घरातनं जाऊच नाही. धीर 1 महिना वाट बघायला लागेल. 1 महिना? हो, कारण भटजींनी सांगितलंय पुढच्या महिन्यात असा मुहूर्त आहे की
की हंसाने कावळ्याशी जरी लग्न केलं ना तरी ते सफल होईल. असा मुहूर्त केव्हा आहे? पुढच्या महिन्यात कुंभकर्णाचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी जर लग्न केलं ना तर ताटावरनं पाटावर आणि पाटावरनं ताटावर. पाटावरनं ताटावर, ताटावरनं पाटावर. अरे घ्या घ्या घ्या, फर्स्ट क्लास केशर घालून सरबत आणले. अरे गाढवा, हे जुने ग्लासेस काढायची अक्कल कोणाची? माझं नाक कापलंस तू अभिजित, नाक कापलं. अरे पाहुण्यांसाठी मी खास नवीन जपानी ग्लासेस आणले होते. आणि इकडे तू मूर्ख आहेस तू. बोलू नकोस तू माझ्या. कमाल आहे. आमच्या बाबांचं नाक एवढं मोठं असेल तर वाटलं. आता आमच्या लग्नाची तारीखही तुला समजेल. आमच्या? व्हॉट डू मीन बाय आमच्या? म्हणजे माझ्या आणि भिकाजीरावांच्या. माझ्या बाबाने तुला हे स्वतः सांगितलं? म्हणजे एक्झॅक्टली असं नाही सांगितलं, पण साधारणतः. नाही वेळे सगळं ठरलेलं आहे. ती तारीख आपल्या दोघांच्या लग्नाची आहे. काय म्हणतोस? तुम्हाला माहित नाही माझे वडील किती दयाळू आहेत ते. पण ते अजून ठरायचंय. रामू, अरे दळभद्री माणसा अशा क्लासेस मधनं सरबत देतात का? माझा काय दिवाळा काढायचा काय तुला? अभिजित ऐकायलाच का बोलले, मी काय करू? अरे त्या अभिजितचं एक डोकं फिरलंय म्हणून तुझं डोकं फिरलंय का? म्हणजे सरबताचे ग्लासेस कुठले आहेत? मी आणलेले जपानी, त्याच्यामधनं सरबत द्यायचा. काय काय त्याचं काय आहे की प्रत्येक वडीलधाऱ्या आणि मोठ्या माणसांप्रमाणे आमच्या बाबांनी असं वाटतं की मी त्यांच्या आज्ञेचं संपूर्ण पालन करावं, एक आदर्श पुत्र म्हणून सगळ्या समाजाला असा एक पायंडा घालून द्यावा. पण मी नालायक, मवाली, उद्धट माणूस त्यांचा पदोपदी अपमान करत आलो. पण आता सगळे गैरसमज दूर झालेले आहेत आणि हे सगळं आता एखादी बरंच झालं म्हणायचं, नाही का? चला चला मंडळी, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते सरबत आलेलं आहे. तू उठून उभा राहा. मूर्खा म्हणून जपानी ग्लासेस आहे. सावकाश. या द्या एक एक, त्यांना द्या. वा, भरपूर विवेक शिल्लक ठेवायचा नाही बरं का त्यात. काही सगळं पिऊन टाकायचं अगदी बिनदिक्कत. घ्या. अहो तुम्ही काय ना तळीराम? तळीराम कोण? तुम्ही हो. तुम्ही काय असं विचारता? अरे उठून उभा राहा. अरे मूर्ख. हे बघ, पाहुण्यांसाठी सूप घेऊन ये. जा, आज्ञेचं पालन करायचं ना? हो, करतो. हे घे. आणि 2 पायावर जायचं नाही, मग रांगत जायचं. काय? रांगत जायचं. लोकांचं आज्ञेचं पालन. त्यात काय रांगत तर रांगत आपल्याला काय. अतिशय आज्ञाधारक मुलगा आहे तो. राहिली. आणि कुठे रांगत जायचं. कधी कधी तो बदमाशी करतो पण चल सूप घे ना. मीरा राणी. आलो हे घ्या. ठेव. सगळे आलेले आता. बाबा आता मी बसू? बहादूर उभा आहे ना? तू सुद्धा उभा राहा माझ्या मागे, माझी शान वाढेल. भिकाजी, हे काय सूप आहे का? तुम्हाला काय वाटतंय? मग सूपच आहे रे. मला काही वाटलं नाही म्हणून विचारलं. लग्न झाल्यानंतर कळेल. आशा आहे चवीवरून समजेल ही कसली भाजी आहे. ती बटाट्याची भाजी आहे. हे बटाटे मीच खरेदी केले नाही का? आणि या पोळीचं पीठ कुठल्या गिरणीचं आहे? ते एखाद्या भिकाऱ्याला विचारलं पाहिजे. हा शिरा सार्वजनिक महापूजेच्या प्रसादासारखा का दिसतोय? त्याचं काय की एखाद्या दिवशी पूजा असली ना की बाहेरून हंडा इथे येतो. नाही, इथून हंडा बाहेर भक्तांसाठी जातो. वा भिकाजी वा, चालू तुमचा देवधर्म बघून मला तर घर जावं व्हावंच वाटतं. कमाल करताय तुम्ही. खरं म्हणजे मी विचार करत होतो की हुंडा म्हणून तुमच्या घरी राहायला यायचं. मग आधी नाही का सांगायचं? का बरं? म्हणजे घर जावई होण्याऐवजी मला घर सासरा करायला जास्त आवडलं असतं. पण हा विचार तुम्हाला सुचला कसा? त्याचं काय आहे, तुमचा स्वभाव आहे उदय. वाटेल तसे तुम्ही पैसे खर्च कर. विचार असा डोक्यात आला की उद्या माझ्या पोरील रस्त्यावर काढाल तुम्ही, म्हणून मी ठरवलं की तुमच्या घरी यायचं आणि तुमच्या तिजोरीचा सांभाळ करायचा. वा, गुरु भक्तांच्या द्वारी. बहादूर बघ. हा, मला आनंदच आहे. जसं भिकाजीरावने आपल्या मुलाला मार्गावर आणलं तसं तुम्हाला सांभाळण्यासाठी कोणतरी हवंच नाही का? साहजिक आहे. हो, याने तुम्हाला केवढं सुधारून ठेवलंय. आता तो कुठची गोष्ट मी फुकटात विकत घेऊ शकतो. होय ना? मग आजचा 10,000चा खर्च तुझा.
तुझा चेहरा का पडला? मी सांगतो ना, आज याची फायनल आहे. म्हणजे शेवटची परीक्षा. हा, आणि यात जर हा पास झाला तर हा बापाचा बाप झाला म्हणून समजा. चुपास साली गप्प बस, जीप छाटून टाकेन तुझी. अहो, हे बघा, 4 चौघात अपमान सहन करायचं ठरलेलं नाही आपलं. जावई बापूंच्या समोर माझा अपमान केला असतो. असे काय करता, बापाचा बाप ही म्हणण्याची पद्धत झाली. माफी माग अगोदर. माझा हुकूम मानणार नाहीयेस तू. माझं ऐकणार का तुम्ही जरा? रंगाचा बेरंग होण्याआधी कराटे मातेला ऍक्शन घ्यावी लागणार. आयडिया मी कराटे, कवायत, पुशअप्स, बेंच प्रेस. साहेब काय इकडे तो काय कान चावतोयस काय माझं? नाही इकडे तुमचे 10,000 कमवण्याची एक अफलातून आयडिया माझ्या डोक्यात आले. कुठली? बलता सिंगच्या दुकानातील माल आपण रावसाहेब. शाबास शाबास बच्चा, वा वा वा, ऐश करू. फायनलची परीक्षा पास झालास तू. तुमचं खासगी बोलणं चाललंय का काही? नाही काय जावई बापू, खासगी नाही की प्रामाणिकपणा. हो. प्रामाणिकपणा हा माझा धर्म आहे. जो कोणी माझ्या बरोबर आला त्याचं भलंच झालंय. असं नाही. शेवटचं उदाहरण मीच. आता कामाचा बोलू. काय? तो बोर्ड वाचा बघा. बहादूर, हो. माझ्याऐवजी तूच बघ भाऊ. अहो, बघून बघून माझं मन मेलंय. आता तुम्हीच बघा. मला तर ह्या चित्रामध्ये काही नग्न कन्या दिसत नाही. काय ही नग्न कन्या? मग तू काय समजलास? मला तरी हे स्कर्ट मिसाईल वाटतं. मी पहिल्यांदा जिराफ समजलो होतो. मग आता मला नीट बघायला हवं. हा जिराफ नाही, स्कर्ट मिसाईल नाही आणि नग्न कन्याही नाही. हा कुतुब मिनार आहे. कुतुब मिनार मॉडर्न स्टाईल मध्ये. पण आपल्याला लाभच लाभ आहे सगळ्यांमध्ये. काय चला. भयंकर भरपेट जेवण झालंय. नाही नाही काय म्हणतोस? हो जेवण झालंय. आता आपण दिवाण खाणून बसून गप्पा मारूया. कुतुब मिनार, वा. कुतुब मिनार म्हणजे विजयाचं प्रतीक. आणि आपला देश प्रगती पथाकडे पाठवण्यासाठी तुम्ही व्यायामशाळा उघडता. होय. अहो पण सामानाचं काय? बहादूर, होय सर, 2 दुकानाकडून टेंडर मागवलंय. किती रुपये कोट केलेले आहेत? मलकान सिंगची कंपनी 32,000, तर पहाड सिंगची कंपनी 33,000 मध्ये तयार झाली. बंता सिंग माझा दोस्त आहे. त्याच्याकडे तुम्ही चिठ्ठी पाठवा. तो तुमचं काम 30,000 मध्ये करून देईल. काय म्हणता? 2,000चा फायदा होईल तुमचा. भिकाजी, आज माझं तू मन जिंकलेलं आहे. हे ज्या क्षणी माझा मुलगा म्हणेल ना त्या क्षणी मी धन्य होऊन पावेन. पण बघा कसा निगरगट्ट माणूस आहे. अजून माझी माफी मागितलेली नाही. बाबा, हे जरा अति होते असं तुम्हाला नाही वाटत? अभिजित, वडिलांची माफी मागण्यात काय गैर आहे? अहो पण मला सांगा, हिच्या समोर कसं वाटेल हिला? तुला काय वाटेल? मला वाटेल माझा भावी पती लल्लू आहे. पण मी लल्लू नाहीये, म्हणून हा लल्लू आहे. अपमान, माझ्या भावी पत्नी समोर केलेला माझा हा दुसरा अपमान. ओरडू नका होगाल. ए चंचला, हा समारंभ संपल्यानंतर याला खासगीत माझी माफी मागायला सांग. रावसाहेब, आता तुम्हीच बोला. या दोघांमध्ये मी कुणाला माझा नवरा समजू? मला पण एक्झॅक्टली हेच समजून घ्यायचंय की माझी भावी पत्नी आहे तरी कोण. अरे गाढवा, लग्नाच्या आधी हिच्याशी घटस्फोट घेणारच का तू? काय रे बाबा, तुम्ही मगाशी परवानगी नाही दिलीत मीराशी लग्न कर म्हणून? काहीतरी काय बोलतोस? कधी दिली परवानगी? मगाशी. आणि तूच नाही का म्हणालास की मीराला माझी आई म्हणून मी ऍक्सेप्ट केले म्हणून? तुम्ही 1 नंबरचे खोटारडे आहात. तू 1 नंबरचा पाखंडी आहेस. कुठे तो रामू? कुठे तो रामू? कुठे तो रामू? रामू मला वाचवा. तुम्हीच मला वाचवू शकताय. माझा काय पण दोष नाही बघा साहेब. पण काय झालं काय? देवा शपथ सांगतो, वाटल्यास माझ्या खानदानीतल्या समध्या ब्रह्मचाऱ्यांची शपथ घेऊन सांगतो, मी नुसता आज्ञेचं पालन केलं हो साहेब. अरे पण पुढे काय झालं सांगशील की नाही? बघा, मी नेहमी खरं बोलत आलो, पण मालकांनी मला जोड्यानं मारून खोटा बोलायला शिकवलं. आतमध्ये दोघांचं भांडण चाललं होतं ना, म्हणून मी मध्ये पडलो न्याय निवाडा करण्यासाठी. यात माझं काय चुकलं म्हणून मी खोटं बोललो. काय चुकलं माझं याच्यात? आई, बघितलंस का कोण आलंय? कोण आलंय? ही करोडपती भिकाजी शेठची मुलगी ना? आणि होणाऱ्या कडक्या पतीला भेटायला आले. नाही आई, हा खोटं बोलतोय. मी तुम्हालाच भेटायला आलीये.
शाबास. तू कॉन्व्हेंट मध्ये होती काय? हो. नीट 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 नमस्कार कर. हो म्हणते बोल. आणि हे बघ, आता आल्यासारखी जरा आईची सेवा कर. काय तुला या घरात लक्ष्मी म्हणून यायचं असेल, म्हणजे माझी पत्नी म्हणून यायचं असेल, तर आईची संमती आवश्यक आहे. सेवा करा जरा. असू दे, असू दे. काय दृश्य आहे. वा. विवेक, या भिकाजी शेठने जो भुलभुलया निर्माण केलाय त्यातून तुम्ही तरुण माणसं कशी बाहेर पडणार आहात? आई अजूनही आशा आहे. अरे मी तेच सांगायला आलीये. काय? पुढच्या महिन्यात 10 तारखेला त्याने साखरपुडा ठेवलाय. या सगळ्याला कारणीभूत मी आहे. म्हणजे माझा हट्टच कारणीभूत आहे त्याला. आई काय म्हणायचं तुला? नाही, मीराचं ना भिकाजी शेठ बरोबर लग्न होता कामा नये. अरे मी खरंच मनापासून सांगते. ही तू ग्रेट आहेस ग लक्ष्मी. आता ही आनंदाची बातमी आपण मीराला देऊया. बर. हा आई आम्ही पटकन आलो. अच्छा, येतो आम्ही. चल. नाही नाही रावसाहेब, नाही, याच्यामध्ये काही खजिन्याची माहिती असेल असं मला वाटत नाही. असं नाही अभि, हा माझा माझ्या 5 डोळ्यांवर विश्वास आहे. इकडे दे. अरे हा काय बघणार आणखीन? दे रे त्याला. काय बघू? रावसाहेब, ही चंचला इथे छानच रमली. मीरा, तू बघत राहशील. ती अशी शक्तिशाली वानरसेना निर्माण करेल ना की आपल्या गावाकडे सगळेजण आदराने पाहत राहतील. अरे बहादूर, पोरांसाठी लाडू तयार आहेत ना? होय. अरे हे काय त्यातले एक पान कोणी फाडले मध्येच? मी पाडलं. माझ्या कामाचं होतं. रावसाहेब, तुम्हाला सांगते, माझ्या वडिलांना पण ना असं कसरतीचा खूप नाद होता. तुलसीदास. मध्ये मध्ये बोलू नकोस रे. मीरा, तुलसीदास हा या खजिन्याचा क्ल्यू असू शकतो. कसं काय? काहीतरी काय? खजिन्याचं खजिना सापडला? अरे नाही, तू हे काय ऐकते सगळे? गप्प बसून मुलांनो, आता तुम्ही जाऊ शकता. चला चला. बहादूर, होय साहेब. बाबूराव जे काय म्हणतोय त्याच्यावर तुझा विश्वास आहे? साहेब, तुलसी के संसार में भात भात के लोग. ह्याच्यामध्ये तुलसीदासावरती एक लेख आहे, पण त्याचा खजिन्याशी काय संबंध? खजिन्याशी संबंध असू शकतो. हे बघा ना, कसा रे कसा? की इथे शब्द लिहिलाय तुलसीदास. दास शब्द त्यांनी मोकळा सोडलाय आणि फक्त तुलसीच्या खाली लाल आडवी रेघ आहे. म्हणजे आता विचार करा की फक्त तुलसीच्या खाली आडवी रेघ, तीही लाल रंगाची. तुलसी सापडला काय? म्हणजे नक्कीच खजिना तुळशी मातेच्या चरणी असणार. करेक्ट करेक्ट बाबूराव, यू आर परफेक्टली राईट. म्हणजे मला आता कळलं की आमचे बाबा तुळशी मातेचे एवढे मोठे भक्त काय आहेत म्हणून.